आबड्या ए आबड्या बाहेर ये. काय कालवा लावलाय रे? अरे तू कुत्र कशासाठी पाळले? कशासाठी पाळतात? नाही तू कशासाठी पाळले? कशासाठी पाळले म्हणजे राखण करायला पाळले? अरे तू राखण करायला पाळले, तू आमच्या दारात हागायसाठी पाळले. अरे मी सांगितलं कुत्र्याला तू दारात येऊन हागायला. अरे सांगितलं मी ऍक्च्युअली. हो ना भांडणं सोडवा त्यांची. थांबवाय जरा हाणामारी हो त्यांची. हो ना तांगतांग त्याचे अध्यक्ष आहे तुम्ही. अरे म्हणून तर म्हणतोय हो देवाय जरा तांटा. कसे तांटा नाही तर घंटा नाही. अरे सांगितलं असतील म्हणजे एवढं वाटतं ना माझ्या कुत्र्याच्या बोचाला डायपर लाव. अरे नीट बोल बांगुळा. भांडकुळा कोणा म्हणतोय तू? तुला म्हणलं भांडवड इकडे काय रे भांडण करताय? इथं तांटा मुक्तीचा अध्यक्ष त्याच्या पुढे भांडणं करताय. काय झालं? काय अहो, नाना ते- काय बस गप. काय बस अजिबात भांडणं करायची नाहीत. आणि लय भांडणं करू वाटतं तर मग एकामेकाची डोकी तरी फोडा. चला इकडे हो तिकडे आतमध्ये घरात कुत्रा हागले आणि त्याच्यावर भांडणं करतात. बघितलं का? अशी भांडणं सोडवायची असतात. आपण नाना त्याला- अरे तुझ्या आहे हो ना ना अवकडे चाललंय टाऊट आहोत. अरे त्या रानानं माझा बांध पोकरलाय. तो लय झालाय शियाना. त्याच्या आईचं दान त्याला गोडाच लावून येतो. आपण नाना तुम्ही तंटामुक्त आगडेशन तुम्ही जर असं गेलो कसं जमायचं? अरे मग माझं कोणी वाटोळ केलं मी काय बघत बसायचं काय? आणि भांडणं नाही करणार. गोडीत गोडा लावून येतो. ए भांडकुळा चल बस आता. बस अरे तू तर गावचा तंटामुक्ती अध्यक्ष आहे आणि तू भांडणं करतोय होय. जेव्हापासून तांटामुक्तीचा अध्यक्ष झाल्यापासून गावात भांडणं होत नव्हती म्हणून मी भांडणं केली. आता आतमध्ये बसल्यावर कर बरं भांडणं. तिथं पण भांडणं करणार आहे. तुझ्या आईला ए